So we go to the next speaker, Shri Vivek Atre, founder, Bhagirath Gram Vikas Pratishthan Sindhudurg. नमस्कार. भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान ही कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या झाराप नावाच्या गावी सुरू असलेली संस्था आहे. या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रसाद देवधर हे काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकले नाहीत, तेव्हा त्यांनी हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली आहे. भगीरथ मुळामध्ये सुरू झालं ते एका वेगळ्या कारणासाठी, कारण डॉक्टर प्रसाद हे प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहेत आणि काम करत असताना कोकणामध्ये त्यांच्या अशा लक्षात आलं की दोन गोष्टींनी आपल्याकडे येणारे पेशंट जास्त आहेत. त्यातला एक मुद्दा म्हणजे श्वसनाचे रोग महिलांमध्ये आणि दुसरं डोळ्याचे त्रास. लक्षात असं आलं की पुष्कळ वेळ चुलीवरती जातो आणि हे जर थांबवायचं असेल तर क्लीन एनर्जी यांना पुरवली पाहिजे. गॅस आउट ऑफ रीच होते त्या काळात, 20-22 वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे आणि कॉस्ट पण त्याची जास्त होती. त्याच्यामुळे त्यांनी बायोगॅसची संकल्पना तिथे सुरू केली. बायोगॅसची संकल्पना अनेक संस्थांनी सुरू केली. आपल्याला बायोगॅसचं काय झालं माहिती आहे, स्वतंत्रपणे मी सांगत नाही. पण बायोगॅस आजच्या घडीला सुद्धा 9,500 पेटते बायोगॅस. हे त्या संस्थेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. फेरोक्रिट सिमेंटचे डोम असलेले 2 आणि 3 क्युबिक मीटरचे बायोगॅस याच्यामधून बांधले जातात. 9,500 बायोगॅस आहेत. या 9,500 बायोगॅससाठी 100 लोकांना प्रशिक्षित केलेलं आहे. हे सगळे मुळात शेतकरी असलेले पण बायोगॅस बांधण्याकरता प्रशिक्षित झालेले आज गवंडी आहेत, ज्यांना साधारणपणे 1 ते 1.5 लाख रुपयाचा रोजगार या बायोगॅस बांधकामातून उपलब्ध होतो. त्याच्याचबरोबर हे बायोगॅस चालते राहत आहे. त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बायोगॅसची हेल्पलाईन आहे. तुमच्या बायोगॅसला कुठलाही प्रॉब्लेम आला तर 24 तासाच्या आत कोणीतरी येऊन अटेंड करतं आणि तो बायोगॅस पुन्हा एकदा पेटता राहील याची व्यवस्था केली जाते. मग त्याच्याबरोबर जोडलेल्या गोष्टी, त्याच्याकरताचे एफिशियंट शेगड्या असतील किंवा त्याच्याबरोबर कुकरचं वाटप असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या बायोगॅसबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. पुढची स्लाईड. हा एक वेगळा उपक्रम गेले कित्येक वर्ष झाले डोळ्यासमोर होता, पण आता तो गेल्या 3 वर्षामध्ये आम्हाला पुढे नेता आला. ते म्हणजे दुधाळ जनावरांसाठीची व्यवस्था करणं. कोकणात आपल्याला माहिती आहे दुधाळ जनावर हा कोकणाच्या दृष्टीने फार अवघड विषय आहे. मुळामध्ये दूध हे कोकणात येणारं सगळं वरून येणारं दूध आहे, कोल्हापूर एरियातून येणारं दूध आहे. कोकणामध्ये दूध मिळणं हे खूप कठीण आहे. पण कोकणामध्ये स्वतःचं दूध उत्पादन होऊ शकतं हे प्रूव्ह करणं आणि त्याच्याकरताच्या व्यवस्था उत्पन्न करणं. म्हणून मग त्याच्याकरता 2 व्यवस्था उत्पन्न केल्या. एक म्हणजे नुसत्या म्हशी देऊन चालणार नाही, गाय देऊन चालणार नाही, तर त्याच्याबरोबर त्यांचं वेलबिंग बघण्यासाठी कोणीतरी प्रशिक्षित माणसं हवीत. फक्त डॉक्टर पुरत नाहीत. म्हणून मग गोपाळ नावाचा एक बेअरफूट डॉक्टरची कन्सेप्ट तिथे डेव्हलप केली आहे. 36 दिवसाचं यांचं प्रशिक्षण होतं आणि 36 दिवसाच्या प्रशिक्षणानंतर हे 10 गावांसाठी एक गोपाळ काम करतो. आत्ता सध्या आमच्याकडे साधारणपणे 30 ते 35 जण या प्रकारामध्ये तयार आहेत. त्यातले 14 जण आता प्रत्यक्ष काम करत आहेत आणि या सगळ्या गोपाळांना साधारणपणे आम्ही 10 ते 18,000 रुपये या सगळ्या व्यवस्थेतून त्यांना उत्पन्न मिळेल याची व्यवस्था केलेली आहे. आणि याच्याबरोबर हे सांगायला आवडेल की जे आमच्याकडचं दुधाचं एकूण उत्पन्न होतं, जे डेअरीला जात असेल ते गोकुळला 7 किंवा 8,000 लिटरच्या वरती कधी गेलं नाही आणि खाजगी जे होतं ते 4 किंवा 5,000 लिटरच्या वरती गेलं नाही. आज दोन्ही पॅरामीटर बदलले आहेत. आज गोकुळला जाणारं दूध हे 30,000 लिटरपेक्षा जास्त आहे प्रतिदिन आणि खाजगी जे डिस्ट्रीब्युशन होतं ते 35,000 ते 40,000 लिटरच्या आसपास आहे. आणि हे स्थानिक पातळीवरच्या लोकांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन केलेल्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये संस्थेचा रोल काय असतो, तर संस्था फक्त या सगळ्या लोकांना प्रोत्साहित करते, यांच्याकरताचे लिंकेजेस उपलब्ध करून देते आणि त्याचबरोबर बाकी ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यामधून केल्या जातात.
पुढची स्लाइड. जनावरं आली की त्यांचं खाद्य आलं. मुरघास हा जो विषय आहे याच्याकरता 3 युनिट्स तिथे सुरू झालेले आहेत. तेही वेगवेगळ्या संस्थांच्या प्रेरणेतून सुरू झालेले आहेत. प्रतिदिन 8 टन एवढा मुरघास तिथे तयार होतो आणि शेतकरी गटांच्या थ्रू हे केलं जातं आणि ते प्रत्येकाला मुरघास हा 5 रुपये किलोप्रमाणे त्याचा उत्पादन खर्च आहे आणि 9 रुपये किलोने हा मुरघास आपण बाजारामध्ये देतो. पुन्हा याच्यामध्ये संस्थेचं काम हे फक्त प्रेरणा देणे आणि व्यवस्था उत्पन्न करणे एवढंच आहे. संस्था याच्यामध्ये स्वतःचा व्यवसाय म्हणून याच्याकडे यात आत्तापर्यंत जे सांगितलं त्यात कुठेही संस्थेने स्वतःचा व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलेलं नाही. लोकांच्या एंटरप्राइजेस उभ्या करणं आणि त्याच्यातून एम्पॉवरमेंट करणं हाच याचा उद्देश राहिलेला आहे. पुढची स्लाइड. हा जो विषय आहे नरेगाची जी योजना आहे आपल्याकडे त्या काळामध्ये तिथे प्रजित नायर हे CEO होते आणि त्यांच्या हे लक्षात आलं की गोठा बांधणी जर करून दिली लोकांना तर खूप उपयोग होईल. आपल्याला आधीचे गोठे आणि नंतरचे गोठे असे 2 समोरच्या चित्रामध्ये बदल दिसत असतील. गोठे चांगले राहिल्यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारतं आणि उत्पादकता पण वाढते आणि याच्यामधून 150 गोठे तयार करू शकलं. पुन्हा सरकारचं अत्यंत इफेक्टिव्ह मार्गदर्शन घेतलं, सरकारची मदत घेतली आणि या मार्गदर्शनातून हे सगळे गोठे उभे राहिलेले आहेत आणि याच्यामुळे एकूणच व्यवस्था चांगल्या उत्पन्न झालेल्या आहेत आणि जे पशुपालक आहेत त्यांना पण खूप प्रोत्साहन या सगळ्यातून मिळालेलं आहे. पुन्हा याच्यामध्ये संस्थेचा भाग हा या सगळ्यांना प्रोत्साहित करणे, यांना आयडेंटिफाय करणे, यांना प्रशिक्षित करणे आणि या सगळ्यावरती मॉनिटरिंग करणे इतकाच मर्यादित आहे. बाकी गोष्टी या संस्थेने स्वतः न करता त्या लोकांवरती सोडलेल्या आहेत आणि हे शक्य आहे याचं कारण प्रत्येक गावामध्ये संस्थेने जाणीवपूर्वक सोशल लीडरशिप डेव्हलप केलेली आहे की जे हे सगळं ओनअप करतील. कारण गंमत अशी आहे की भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानकडे कर्मचारी किती आहेत? हे सगळं करणारे 4 कर्मचारी आहेत आणि स्वयंसेवक किती आहेत? तर 200 स्वयंसेवक आहेत. या 200 स्वयंसेवकांच्या जोरावरती अनेक गोष्टी पुढे जातात कारण ते स्थानिक पातळीवरचे आहेत आणि ते ओनअप करतात. आणि संस्थेने काय केलं असेल तर या सगळ्यामध्ये ही ओनरशिपची भावना त्यांच्यामध्ये कशी निर्माण होईल आणि जबाबदारीची भावना कशी निर्माण होईल या दृष्टीने काम केलेलं आहे. नेक्स्ट. शेळीपालन हा एक विषय. स्थानिक गरजांनुसार आम्ही सगळी कामं करतो. स्थानिक गरजांमध्ये लक्षात आलं की शेळीपालनाच्या करता इथे स्कोप आहे, त्याच्यामुळे शेळीपालनाचा उद्योग सुरू केला आणि शेळीपालनामध्ये सुमित भोसले म्हणून एक कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे स्वतःकडे 250-300 शेळ्या आहेत. ते प्रशिक्षण घेतात. 2 जण जरी आले तरी सुद्धा त्यांचं प्रशिक्षण होतं, 3 जण आले तरी सुद्धा त्यांचं प्रशिक्षण होतं कारण ते ऑनलाईन प्रशिक्षण आहे. म्हणजे स्वतंत्रपणे प्रशिक्षण असा विषय नाही. प्रत्यक्ष काम करत असताना ते काम करता करता ते प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवत जातात आणि त्या पद्धतीने आपण शेळीपालनाचं प्रशिक्षण करतो. आणखी एक केलं, वजनाच्या काट्यावरती आपण शेळी टाकायला सुरुवात केली. याच्यामुळे जे फसवणूक व्हायची म्हणजे दात बघू देत, खूर बघू देत असं बघून त्या शेळीची जी किंमत ठरायची ते बंद होऊन शेळीची किंमत तिच्या वजनाने ठरायला लागली आणि यांनी शेतकऱ्याला मिळणारे पैसे वाढले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामधून सुधारित जातीचे जे बोकड आहेत सिरोहीपासून वेगवेगळ्या जातीचे हे दिल्यामुळे मिळणाऱ्या पिलांची जी क्वालिटी आहे ती पण खूप बदलली. त्याच्यानंतर अंडी हा पहिल्यापासून सुरू केलेला आमचा उपक्रम आहे. त्यात पहिलं म्हणजे जेव्हा आम्ही बायोगॅस सुरुवात केली तेव्हा लाकडाची जागा रिकामी झाली. लाकडाची जी जागा रिकामी झाली कारण पूर्वी 7-8 गाड्या लाकडं आणायला लागायची म्हणजे जागा लागायची. तर ही जागा रिकामी झाल्यानंतर त्या जागेचा चांगला उपयोग व्हावा आणि महिलेचा स्वयंपाकाचा वेळ सगळ्या जे लाकडावरती करायला लागणाऱ्या स्वयंपाकाचा वेळ आणि बायोगॅसनी करायला लागणाऱ्या स्वयंपाकाचा वेळ याच्यातल्या गॅपमुळे तिला काहीतरी छोटं काम करता येईल हे लक्षात घेऊन त्यांना 50 ते 100 कोंबड्या देण्याचा एक उपक्रम सुरू केला होता आणि त्याच्यामधून जवळपास 1200-1250 महिलांनी स्वतःचा उद्योगही सुरू केला. पण ते 50 ते 100 कोंबड्या एवढंच मर्यादित होतं. याचं कारण असं की त्यांना ते मॅनेज पण करता आलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे त्याला व्यवसायाच्या रूपाने बघायला लागतं. ते तसं व्यवसायाच्या रूपाने पण आपण हे बघतो आहोत. वेगवेगळ्या जातीच्या सुधारित कोंबड्या आपण देतो आहोत. महिला बचत गटांना देतो आहोत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पण देतो आहोत. काही शेतकऱ्यांना पण दिल्या आहेत.
4 गावं आपण कोंबड्यांची अंड्याची गावं म्हणून तिथे डेव्हलप केलेली आहेत. पूर्वी सगळी अंडी ही जवळपास आंध्र प्रदेशातून यायची. आज 4 लाख अंडी रोज स्थानिक पातळीवरती उत्पादन होत आहेत आणि त्याच्यामधून साधारणपणे कमीत कमी 20% तरी गरज आम्ही भागवू शकतोय. प्रयत्न असा आहे की हे 50-60% हे प्रमाण गेलं पाहिजे. आणि शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही ही अंडी कोंबड्या दिलेल्या आहेत, जेणेकरून शाळेपासून त्यांना हा सगळा विषय करावा. मला एक विद्यार्थी माहिती आहे, मी स्वतः त्याला बघितलेलं आहे. त्याच्याकडे जी अंडे देणाऱ्या कोंबड्या दिल्या होत्या त्याच्यापासून त्यांनी मला 25 कोंबड्या करून दाखवल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं मला 2च मिळाल्या होत्या, माझ्याकडे 25 आहेत. म्हणजे इथपासून मुलं आंतरप्रुनर म्हणून पुढे यायला सुरुवात होतात. प्रयोग खूप छोटे असतात, लोकांच्या बरोबर केले, लोकांच्या समजुतीने केले आणि लोकांसाठी केले तर त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतात, असा आमचा अनुभव आहे. पुढे कौशल्य विकास प्रशिक्षण नावाचा जो विषय आहे, आम्ही कौशल्य विकासावरती काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवली की ज्याला ऑर्नामेंटल कौशल्य आहेत त्या कौशल्यापासून आम्ही दूर राहिलो. जे प्रत्यक्ष फील्डमध्ये उपयोगी पडतील अशीच कौशल्य आम्ही डोळ्यासमोर ठेवलेली आहेत. आणि ही सगळी कौशल्य असल्यामुळे मुलंही अगदी आनंदाने याच्यामध्ये येत आहेत. याच्यामध्ये आम्ही 14 शाळांमध्ये स्किल ऑन व्हीलचं प्रशिक्षण करतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मुलं करतात. शाळेची ग्रिल आहे, नारळ सोलणीचं यंत्र आहे, उंच उड्यांचे स्टँड आहेत, कोंबडीचं घूड, असे सगळे, जेणेकरून त्याला इन्स्टंट मार्केट समोर उपलब्ध आहे. म्हणजे त्याला त्याच्याकरता मार्केट शोधायला नाही लागत, समोरच्या समोर उपलब्ध आहे आणि हे करता येईल. आणि त्याच्याबरोबर त्यांना लागवडीचं पण वेगवेगळ्या गोष्टीचं तंत्रज्ञान मुलांना देतो आहे. अनेक शाळांमधल्या मुलांनी नारळाची शेती केलेली आहे, म्हणजे 50-50 नारळाची झाडं लावलेली आहेत. अनेक मुलांनी कंद प्रकारचे वेगवेगळे कंद लावलेले आहेत, म्हणजे रताळ असतील किंवा बाकी कंद असतील, आणि त्याचं उत्पादन पण केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण केलेल्या आहेत आणि त्याची विक्री पण ते करतात. नुसतं करत नाही तर त्याची विक्री पण करतात. ह्या दोन्ही गोष्टी याच्यामधून झालेल्या आहेत आणि हे प्रत्यक्ष तुम्हाला या शाळांमध्ये 20 शाळांमध्ये आणि 14 याच्यामध्ये हे तुम्हाला प्रत्यक्ष बघता येतं. पुढची स्लाईड. आणखी एक विषय केलेला आहे तो म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती वापरू नयेत. वापरू नयेत म्हटल्यानंतर मग कुठल्या वापरायच्या? मग शाडूची मूर्ती असा एक आपल्याकडे स्वाभाविकच येतो. पण शाडू माती वापरणं म्हणजे सुद्धा काही फार उपयुक्त आहे अशातला भाग नाही. मग काय करायचं काय? मग याला उत्तर म्हणून तिथे विचार करून असं लक्षात आलं की गोमय आणि स्थानिक माती याचं 50-50% एकत्रीकरण करून त्याच्यामधून उत्तम गणपतीच्या मूर्ती घडवता येतात. नुसत्या घडवता येतात असं करून संस्था थांबली नाही. संस्थेने याच्याकरता ती माती कशी तयार करायची याचं प्रशिक्षण केलं. गणपतीची मूर्ती कशी तयार करायची याचं, कोकणात अनेक लोक गणपतीच्या मूर्ती घडवतात, पण जी नवीन मुलं आहेत, जी नवीन लोक आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की 500पेक्षा जास्त लोकांनी हे प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि गेल्या वर्षीच्या गणपतीच्या कालावधीमध्ये 15,000 ते 20,000 मूर्ती या गोमय गणेशाच्या करून विकलेल्या आहेत. आणि या गोमय गणेशाच्या मूर्ती या 6 इंचापासून 4.5 फुटापर्यंत या लोकांनी केलेल्या आहेत आणि त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने बाजारामध्ये गेलेल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून सगळ्यांना हे होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही गणपतीची मूर्ती पाण्यामध्ये तुम्ही तुमच्या बादलीत किंवा ड्रमामध्ये विसर्जित केल्यानंतर अर्ध्या तासात शेण आणि मातीयुक्त उत्तम असं शेतात टाकायला खत तयार होतं. म्हणजे गणपतीचं पावित्र्यही राहतं आणि त्याच्याबरोबर निसर्गाचं तोल पण बरोबर राहतो. या सगळ्या गोष्टी ज्या भगीरथ करतं याच्यामागे एकच उद्देश आहे की स्थानिक पातळीवरती रोजगार कसे उत्पन्न होतील आणि स्थानिक पातळीवरती लोकांना उपयुक्त पद्धतीने काम कसं करता येईल. कुठल्याही याच्याकरता आम्ही काम करत असताना अमुक एका प्रोजेक्ट करता काम करतो हे आमचं कामाचं ओरिएंटेशन नाही. आम्ही प्रोजेक्ट ओरिएंटेशननी काम करत नाही, आम्ही नीड ओरिएंटेशनवरती काम करतो. समोर समाजाची गरज काय आहे, त्या गरजेला आपण ॲड्रेस करू शकणार आहोत का. मग त्याच्यामध्ये अगदी लोकल आर्टिसन्स आहेत, त्यांना एम्पॉवर करण्याकरताचा प्रयत्न असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न असतील. आणि दुसऱ्या संस्थांकडून पण आम्ही खूप शिकतो. उदाहरणार्थ आम्ही मांडेशी फाउंडेशन बरोबर जेव्हा काम त्यांचं बघितलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की बँक सखीसारखा कार्यक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये आपण करू शकतो. जिल्हा बँकेचं आम्हाला अत्यंत उत्तम सहकार्य आहे. पहिल्यापासून जिल्हा बँकेबरोबर आमचं उत्तम काम आहे. जिल्हा बँक आमच्या कायम पाठीशी उभी असते.
त्यांनी बँक सखी हा कार्यक्रम आम्हाला दिला. 100 बँक सखी आम्ही याच्यातून तयार केल्या. 10 कोटी रुपयांचा व्यवसाय या महिलांनी केला. 100 कोटी रुपयांचं कर्ज व्यवहार पण केलेला आहे. याच्यामागची भूमिका आहे की त्या स्थानिक पातळीवरती कोकणाची जर रचना बघितली तर एक गाव, त्याच्यामध्ये 7 ते 8 पाडे, प्रत्येक पाड्यामध्ये तुम्हाला 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर, अशा एका विचित्र अशा जॉग्राफिकल कंडिशनमध्ये काम करताना ज्या मर्यादा येतात त्या मर्यादातून वरती यावं एवढ्याकरता या पद्धतीचा प्रयत्न आम्ही त्या तिथे केलेला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आता सगळ्या कोकणामध्ये आम्ही हा निदान सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरी आम्ही हा सगळा प्रकल्प इफेक्टिव्हली राबवू शकू असं वाटतं. आज जे सगळं काम चाललेलं आहे ते सगळं वेगवेगळ्या शासकीय, निमशासकीय अशा संस्थांच्या बरोबर त्यांच्या सहकार्याने आम्ही करतो. कारण SDG मधला जो 17वा गोल आहे त्याच्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की आपण इतर संस्थांच्या बरोबर त्यांच्या सहकार्याने, कॉन्व्हर्जन्सने काम केलं पाहिजे. तसं एक काम आहे पाणी फाउंडेशनची फार्मर क्लबची जी शेतकरी प्रशिक्षणं आहेत ती पण आम्ही आमच्याकडे घेतो आहोत, त्यांच्या वतीने घ्यायची. आणि याच्यामधून आम्ही त्या साधारणपणे 1000 शेतकरी प्रशिक्षित होतील या दृष्टीने काम करतो आहोत. पुन्हा एकदा सांगतो, आमचं सगळं काम हे लोकांच्या मध्ये, लोकांच्या गरजेनुसार लोकांच्या उपजीविका पुढे न्याव्यात या हेतूने आणि त्याच पद्धतीने सुरू आहे. आणि हे काम याच्यानंतरही आम्हाला त्याच पद्धतीने सुरू राहावं असं वाटतं. सध्या आम्ही 230 गावात काम करतो आहोत. काम पूर्ण होता होता ज्या गावांमध्ये सक्षम असे गट तयार झालेला आहे त्या गावातून आम्ही बाहेर पडतो. 100पेक्षा जास्त गावातून आम्ही बाहेर पण पडलेलो आहोत, कारण तिथली स्थानिक लोक आता सक्षम झालेली आहेत. आम्ही तिथे असण्याची आवश्यकता नाही. आम्ही मार्गदर्शक आहोत त्यांचे, पण आम्ही त्यांच्या रोजच्या कामात लुडबुड करत नाही. मला वाटतं ह्याच एका पद्धतीमुळे, असलेल्या 200 स्वयंसेवकांच्या मदतीमुळे, केवळ 4 कर्मचाऱ्यांच्या सोबतीने आम्ही हे सगळं काम पुढे नेऊ शकतो. आपल्या सगळ्यांचं सहकार्य राहिलं तर हे काम अशाच पद्धतीने आम्हाला याही पुढे नेता येईल. धन्यवाद.